शेपूची भाजी म्हटलं की लहान मुलं पळून जातात, पण आमच्या ह्या पद्धतीने तुम्ही शेपूची भाजी बनवली तर ते नक्कीच आवडीने खातील, यात शंका नाही. नमस्कार, आपलं खूप खूप स्वागत आहे आई बाबाच्या स्पेशल रेसिपीमध्ये. आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो तो एका नवीन पद्धतीने शेपूची भाजी बनवण्याची नवीन रेसिपी. तर चला सुरू करूया. ही रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे एक शेपूची जुडी, थोडा लसूण, थोडा शेंगदाण्याचा कूट, थोड्याशा हिरव्या मिरच्या आणि थोडी मूग डाळ. आता प्रथम आपण ही मूग डाळ 10 मिनिट भिजवून ठेवू. आपण ही मूग डाळ भिजवलेली आहे. आता ही 10 मिनिटे आपण भिजू देऊ. त्यानंतर आपण शेपूची भाजी सर्व चिरून चांगली बारीक चिरून घेऊ आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ. सर्वात प्रथम आपण ही भाजी बारीक चिरून घेऊ. शेपूची भाजी बारीक चिरून झालेली आहे. आता ती आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ. तोपर्यंत आपण या मिरच्यांचेही तुकडे करून घेऊ आणि लसूणही बारीक करून घेऊ, नाहीतर मग दोन्ही मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेऊ. मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये हे मिरचीचे तुकडे टाकूया, लसूण टाकूया आणि ग्राइंड करून घेऊया. आता हे आपलं मिक्सरमधून मिरची आणि लसूण बारीक करून झालेलं आहे. आता ते आपण एका वाटीमध्ये काढून घेऊ. आपली मुगाची डाळ आता भिजून झालेली आहे. शेपूची भाजी चिरून आता आपण ही धुवून घेतलेली आहे. तेव्हा आता आपण पुढची स्टेप करू. गॅसवरील कढईमध्ये आता तेल टाकूया, 1 चमचा. कढईतील तेल गरम झालेलं आहे. आता यामध्ये जिरे टाकू, बारीक केलेले लसूण आणि मिरचीचे फळे टाकू, कूट टाकू. आता हे चांगलं फ्राय करून घेऊया. लसूण आपलं पूर्ण फ्राय करून झालेलं आहे. यामध्ये आता आपण शेपूची भाजी टाकू. शेपूची भाजी आता पूर्णपणे आपण चांगली फ्राय करून घेऊया. शेपूची भाजी पाहिली की प्रत्येकजण नाक मुरडतो, पण या प्रकारे शेपूची भाजी करून पाहिली तर तुम्ही ते आवडीने खाल. भाजी आपली फ्राय करून झालेली आहे. यामध्ये आता आपण मुगाची डाळ टाकूया. मुगाच्या डाळीमुळे शेपूच्या भाजीला खूपच चांगली चव येते. त्यासाठी मुगाची डाळ ही भिजवून शेपूच्या भाजीमध्ये टाकल्यानंतर, कारण शेपूची भाजी ही खूपच नाजूक आणि हे असते, त्यामुळे लवकरच तिला वाफ येते. त्यासाठी आपण ही मुगाची डाळ भिजवून घेतलेली होती. शेपूची भाजी ही आपल्या शरीरास खूपच फायदेशीर आहे. ती आयुर्वेदी आहे. त्यासाठी आपण ही शेपूची भाजी खाल्ली पाहिजे. आता आपण ही शेपूची भाजी आणि मुगाची डाळ पूर्ण फ्राय करून घेतली. यामध्ये चवीनुसार मीठ टाकू. आपण चांगली एकत्र करून घेऊया. भाजी आपली पूर्णपणे फ्राय करून झालेली आहे. त्याला चांगलं पाणी सुटलेलं आहे. तेव्हा आता आपण त्याच्यावरती झाकण ठेवू आणि वाफ येऊ देऊ. 5 मिनिटं झाकण ठेवून वाफ येऊ देऊ. शेपूची भाजी आवडते असंच म्हणणारे माणसं बहुतेक आपल्याला सापडतच नाही. म्हणूनच आम्ही शेपूची भाजी बनवण्याची रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. ती तुम्हाला नक्कीच आवडेल. 5 मिनिटं झालेली आहे. आपल्या भाजीला आता वाफ आलेली आहे. आता आपण पुढील प्रोसिजर तयार करू. तुम्ही पाहू शकता आपल्या भाजीला चांगली वाफ आलेली आहे. आता ती पूर्णपणे तयार झालेली आहे. आणि शेपूची भाजी ही स्त्रियांमध्ये बहुतेक आवडतच असते, कारण पोटासाठी शेपूच्या भाजीचा खूपच उपयोग असतो. त्यासाठी स्त्रिया ही अतिशय आवडीने आणि हे करतात. त्यासाठी प्रत्येक गृहिणींनी ही भाजी बनवण्याचा प्रयत्न करा. यामध्ये आता आपण थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकूया. या शेंगदाण्याच्या कुटामुळे भाजीला अजूनच चांगली चव येते व टेस्टही वाढते. तेव्हा आता ही पूर्णपणे आपण फ्राय करून घेऊ. हिरव्यागार शेपूची भाजी पूर्णपणे तयार झालेली आहे. आता ती आपण गॅस बंद करू आणि काढून घेऊ. मुगाची डाळ आणि शेंगदाण्याचा कूट घालून केलेली शेपूची ही भाजी तुम्हाला नक्कीच आवडेल. तेव्हा तुम्ही एकदा तरी ही भाजी ट्राय करून पहा. आम्हाला विश्वास आहे शेपूची भाजी बनवण्याची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.